नमस्कार मंडळी, या जांभळं खायला. इकडे ते फोटो आहे. तर एवढ्या साड्या आहेत, पिको फॉल करायच्या आहे बघा. 10 साड्या आहेत, 10 साड्या आहेत. आता मी लावणार आहे साहेबाला. हे बघा, मशीन केली चालू, थोडी चालत नव्हती व्यवस्थित, काय झालं तर काय माहिती. तर आता हिला केलं चालू. पण ती पिको फॉल मी जिच्याकडे देते का साड्या, ती बाई गावाला गेलेली आहे. म्हणून म्हणलं आता त्यांना, साहेबाला म्हणलं तुम्हीच करा. एवढ्या साड्या पिको फॉल आहेत, 10 साड्या. आणि आता याचे ब्लाऊज पण शिवायचे आहेत. आता मी कटिंग करणार आहे. आता सगळे 5 ब्लाऊज झाले माझे शिवून, सगळे ब्लाऊज कट करणार आहे आता. सगळेच 10 साड्यावरले 10 ब्लाऊज वट पौर्णिमेचे आहेत सगळे. बघा जेवढ्या पिशव्या आहेत का सगळ्यामध्ये ब्लाऊज आहेत, सगळ्यामध्ये ब्लाऊज आहेत. तर हे बघा कटिंग करायले. तर आणले फॉल आणि आता हे धुवून टाकायचे फॉल. बाहेर तर पाऊस चालू आहे. आता हे 10-12 फॉल आहेत ना, ते फॅन खाली टाकायचे आणि हे बघा चालले धुयायचे. हा मग धुतल्याशिवाय फॉल नाही लावत ना, बिना धुण्याचे फॉल लावतच नाही आहे. नाहीतर ना ते बिना धुण्याचे फॉल लावले ना, तर ते साडीला धुतल्यावर, साडी धुतो ना तेव्हा सगळं गोळा होऊन जातो. त्यामुळे ना फॉल धुवूनच लावायचा. तर हे बघा माझं चाललंय, धुतले, पाण्यातून काढले, चांगले पिळायला लागले आणि आता हे टाकायचे एक एक करून फॅनच्या हवेखाली. तर हे बघा इथं दोरी आहे, पडद्यासाठी दोरी आहे. तर ही टकली मधातच आली, श्रीषा आहे आणि माझी दीदी आहे. तर हे बघा एक एक फॉल करून टाकते. ती म्हणते काय करते काकू, काय करते म्हणते. तर काही नाही बाई म्हणलं, चालले कामं माझे. हा ना, तेच म्हणलं आज मी ना साड्या बाहेर दिल्या नाही. ती बाई जी मी तिच्याकडे साड्या देते का, ती बाहेर गेली आहे गावाला. तर म्हणलं आज साहेबालाच काम लावले. तर चला म्हणलं पटापटात 10 साड्या करूनच घ्यायच्या आज. हा तर हे बघा मस्त पाऊस चालू आहे रांजणगावमध्ये. तर आता किती 8:30 होऊन गेले, 9 वाजायला आलेत. आम्ही अजून दुकानातच आहे. तर पाऊस चालू आहे मस्तपैकी, बघू शकता. तुमच्याकडे आहे का पाऊस चालू? तर रांजणगावमध्ये पाऊस चालू आहे आज, दिवसभर झाला आहे पाऊस चालूच आहे. वातावरण मस्त गारगार. तर आता 8:30 झालेत, 8:30 वाजलेत. आता जायचं घरी. घरी जाऊन स्वयंपाक. किती करणार आहेत तुम्ही? करणार आहे का अजून 2-3 साड्या? अजून ते करणार आहे 2-3 साड्या. आणि मी तर नाही काही करणार. आता मी किती 9 ब्लाऊज कापून ठेवलेत. उद्या बघू किती होतील. उद्या झाले तर 9 पण शिवून टाकायचे ब्लाऊज. बघू आता उद्या किती होतील ते. तर किती ब्लाऊज कट करून ठेवले बघा मी. 9 ब्लाऊज आहेत कट करून ठेवले, 9 ब्लाऊज आणि 5 शिवलेत. हा बघा आरीवर्कचा ब्लाऊज कसला जबरदस्त आहे. लेस लावायची राहिली आहे खाली, लावून देते. कसं चमकतंय. 9 ब्लाऊज शिवलेत. आणि हे बघा आमच्या साहेब इकडं चालू आहे आमचं पिको फॉल. आज यांनाच करायला लावले पिको फॉल. साड्या बाहेर काय दिल्या नाही, ती बाई गावाला गेली. किती राहिलेत फॉल? 5-6 झाल्यात वाटतं ना, 5-6 झाल्यात पिको फॉल करून. आता मला हातशिलाई करायची आहे, ते तिकडे ठेवल्यात कोपऱ्यामध्ये. एवढे ब्लाऊज आणि भरपूर अजून पण कटिंग करायची बाकी आहे. अजून 2 दिवसात पण अर्जंट येतातच ब्लाऊज वट पौर्णिमेचे. बायकायला कसं अगोदर नाही घेऊन ठेवत, टायमाला म्हणतात द्या माझा अर्जंट शो. मस्त बाहेर पाऊस चालू आहे. 9 वाजलेत अजून पण. 9 कशाचे 9:15 झाले, 9:15 झाले तरी पण आम्ही अजून दुकानातच आहे. तिकडे पिको फॉल चालू आहे. फक्त किती 10 साड्या झाल्यात, फक्त 2च राहिल्यात. आता मला तेवढ्या साड्या हातशिलाई करायच्या आहे. आणि माझे 5 ब्लाऊज झाले, तेवढे 9 ब्लाऊज कट करून हा 6वा चालला आहे. 6 ब्लाऊज शिवायला लागले. मस्त बाहेर पाऊस चालू आहे आज रांजणगावमध्ये. पाऊस चालू आहे. एवढं ब्लाऊज झालं ना